छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याची किल्ले रायगडावर जय्यत तयारी सध्या सुरू आहे। रायगडावर शिवभक्तांनी मोठी गर्दी केली असून युवराज संभाजीराजे छत्रपती त्यांच्या कुटुंबासह रायगडावर दाखल झाले। होळीच्या माळावर सुरू असलेल्या मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी सर्वांची मनं यावेळेला जिंकून घेतली। रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडून सजावट करण्यात येतेय। यंदा सुमारे 8000 किलो फुलांनी ही सजावट करण्यात आलेली आहे। आणि होळीच्या माळावरून याचा आढावा आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी घेतला। आपण पाहूया। हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न होतोय आणि या पूर्वसंध्येला आपण राजधानीवर जर दृष्टिक्षेप टाकला तर आपण दृश्यांमधनं पाहू शकताय। ही जी दृश्य आपण पाहताय ही होळीच्या माळावरची दृश्य आहेत। राज्यच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवभक्त शिवप्रेमी यांनी किल्ले रायगडावरती या ठिकाणी उपस्थिती नोंदवलेली आहे। अर्थातच रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा आहे आणि तो याची देही याची डोळा तो सोहळा अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने शिवभक्त शिवप्रेमी गड किल्ल्यावरती दाखल झालेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। राज्याभिषेक सोहळ्यासाठी एकूण 40 कमिट्या काम करतात। युवराज्ञी महाराज संयुक्तराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली त्यात आरोग्य विभाग असेल, स्वच्छता विभाग असेल, शिवभक्त नियंत्रण असेल, पोलीस स्टाफ सपोर्ट असेल, वेगवेगळ्या पाणी विभाग असेल, अन्नछत्र असेल, अशा एकूण 40 कमिट्यांमध्ये आज आपण काम करतो। पुण्यातनं, कोल्हापूरवरनं, मुंबई, अखंड महाराष्ट्रावरनं वेगवेगळ्या संस्था यासाठी आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। एकूण 140 पेक्षा जास्त संस्था आज ह्या 40 कमिटीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं काम करतं। यात युवक आहेत, युवती आहेत, लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणचे लोक आपल्या इथं शिवकार्यात सहभागी होतात। श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट कडनं मी इथं गेली 10 वर्ष काम करतोय आणि ह्या सजावटीसाठी साधारण 7-8 हजार किलो फुलं लागतात। त्याच्यानंतर लेबर आमचा एक आठवडाभर त्याच्यावरतीच वर्किंग असतो, पण बाकीची बेसिक तयारी आमची वर्षभर चर्चा असते की ह्या दिवसाला कुठली फुलं मिळतील, काय होईल, पाऊस किती पडेल, त्यांनी किती परिणाम होईल, काय टिकतील फुलं। मग त्या हिशोबातनं आम्ही शेवंती, गुलाब आणि राजांची आम्हाला सक्त वॉर्निंग असते की स्वदेशी फुलं वापरा। मग स्वदेशीमध्ये येतं झेंडू, शेवंती, गुलाब, गुलशेडी हे एवढेच आयटम वापरून आम्ही 50 ते 60 जण लेबर घेऊन इथं सजावट करतो आणि गेली आमची 4 दिवस बेसिक ओरिजिनल तयारी चालू राहते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।